मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर टीका केली। मोदी हे अजूनही भारताचे नाही तर गुजरातचेच पंतप्रधान वाटत असल्याचं राज म्हणाले। तर अजूनही मोदी यांना महाराष्ट्रात प्रचार करायची गरज वाटते। तिकडे पाकिस्तानच्या हल्ल्यात भारतीय शहीद होत आहेत आणि मोदी इकडे प्रचार करतायत। देशाचा कारभार करणार कोण असा प्रश्नही राज ठाकरे यांनी विचारलाय। मुख्यमंत्री होते परत ठीक होतं, पण आज तुम्ही या देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर देखील तुमचं जर परत लक्ष हे गुजरातकडेच असेल तर ते आम्हाला मान्य होणार नाही, अजिबात मान्य होणार नाही। तुम्हाला ढोकळा प्रिय असेल, आम्हाला बटाटा वडा प्रिय आहे। साध्या गोष्टी आहेत। आमचे पंतप्रधान परदेशामध्ये जातात, अमेरिकेमध्ये जातात, अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष त्यांचं स्वागत करतात। केन छो प्राईम मिनिस्टर भारताचे पंतप्रधान आहेत का गुजरातचे पंतप्रधान आहेत? मग आज पंतप्रधान झाल्यावरती नरेंद्र मोदींकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजून आमचा का बदलत नाहीये? अजून त्यांचा पण का नाही बदलत आहे? घार उडते उंच आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी, अजून तुम्ही गुजरात गुजरात काय चालू आहे? व्हाईट हाऊसला खाना दिला तिकडे ओबामांनी। बाहेर मनोरंजनाचा कार्यक्रम काय? गरबा का लेझिम का नाही? का नाही वाटलं तुम्हाला की बाबा महाराष्ट्रामधल्या सगळ्या गोष्टी तिकडे व्हाईट हाऊसच्या तिकडे लॉन वरती व्हाव्या? भारताचे पंतप्रधान आहात ना? त्यांनीच नेमलेल्या त्या आनंदीबाई गुजरातच्या मुख्यमंत्री आता 10 दिवसापूर्वी इकडे येतात आणि सांगतात की महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या गुजरात तुमच्या उद्योगपतींनो चला गुजरातकडे चला। का? आणि त्यांनी असं म्हटल्यानंतर अजूनपर्यंत मी नरेंद्र मोदींचं त्याच्यावरचं वक्तव्य ऐकलं नाहीये की आनंदीबेन चुकल्या। आज त्यांनी स्टेटमेंट काढले, आज कुठेतरी भाषणामध्ये ते बोलले की तिकडे केंद्रामध्ये मी असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, विदर्भ काय किंवा मुंबई काय। ठीक आहे बोलला, पण तुमचे देवेंद्र फडणवीस आज काय परत बोललेत की स्वतंत्र विदर्भ करणं हे भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावरती आहे। तुमचीच माणसं म्हणतायत की विदर्भ स्वतंत्र करायचं आहे, मग का नसेल तुमच्या मनामध्ये मुंबई पण स्वतंत्र करण्याचा डाव? हा जर मला प्रश्न पडला यात चुकीचं काय? आणि तुमच्या एकूणच वागणुकीवरनं मला असं दिसतंय बुलेट ट्रेन आणायची आहे ती काय मुंबई आणि अहमदाबाद, मुंबई दिल्ली का नाही, मुंबई चेन्नई का नाही, मुंबई कलकत्ता का नाही, मुंबई अहमदाबाद? आम्हाला कुठे जायचंय अहमदाबादला? आम्हाला काय करायचं अहमदाबादला जाऊन? ओळखत तरी कोण आम्हाला तिकडे? वेगात जाणारी ट्रेन म्हणून आम्ही बघतो, वेगात जाऊन करायचं काय तिकडे? पोचलो, हा आता पुढं बाबा रिटर्न तिकीट घे, परत जायचंय मला। पण जपानला तुम्ही गेल्यानंतर जर समजा तुम्हाला बुलेट ट्रेन भारतामध्ये आणावीशी वाटते, ती आणताना तुम्हाला मुंबई अहमदाबादच दिसलं? या असल्या गोष्टींमुळे मला राग आला किंवा राग येतोय। आज तिथे सीमेवरती गोळीबार चालू आहे, तिकडे बॉम्बफेक चालू आहे आणि आमच्या देशाचे पंतप्रधान इथे महाराष्ट्रामध्ये प्रचार करतायत, त्यांच्या पक्षाचा सभा घेत आहेत। त्यांनी 20 सभा घ्याव्यात, त्याचे 40 सभा घ्याव्यात, मला काय देशाशी देणे घेणे? देशाचा कारभार कधी बघणार? उद्या प्रत्येक राज्याच्या निवडणुका लागतील, तुम्हीच प्रचार करणार? अर्थात त्यांना प्रचार करावा लागतोय, याचं कारण म्हणजे इथले महाराष्ट्रातले नेते यांना थोबाडच नाही। एक तुमच्याकडे उभं आहे, ज्याला मतदारसंघ नाही, राहतंय भलतीकडे, उभं भलतीकडे राहतंय।